सुरथ आणि समाधीच्या निमित्ताने हे दोन समदुःखी जीव मेधा ऋषींच्या आश्रमात भेटतात. हा दुर्गा सप्तशतीचा प्रवास आपण बघतो आहोत. मग इथून पुढे मेधा ऋषी त्यांना जे जे सांगतात त्यांच्या शंकांचं जे निरसन करतात, असं सुरथ, समाधी आणि मेधा ऋषी यांच्यातील संवाद सूक्त म्हणजे दुर्गा सप्तशती. या दुर्गा सप्तशतीमध्ये या संवादाच्या अनुषंगाने, संवादाच्या माध्यमातून आपल्याच आयुष्यातल्या अनेक प्रश्नांची सहज सुंदर उत्तरं दिलेली आहेत. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं, हे आध्यात्मिक तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे. नुसताच धार्मिकतेमध्ये अडकवून त्यातलं हे तत्वज्ञान हरवून जाऊ नये, यासाठीच हा अट्टाहास. आता याच्यातल्या गोष्टी बघूया आणि त्या गोष्टींमधल्या नावांचा उलगडा. काय अप्रतिम नावं आहेत. पहिली गोष्ट येते मधुकैटभ राक्षसांची. अनेक राक्षसांच्या जोड्या आणि त्या असुरांचं दमन करणारी, असुरांवर विजय प्राप्त करणारी दुर्गा, असं दुर्गा सप्तशतीचं थोडक्यात स्वरूप आहे. पण मगाशी म्हटलं, असुर म्हणजे काय? अशी कुठलीही गोष्ट, कुठलाही घटक, कुठलीही सवय, कुठलेही विचार जे सुरात नाहीत, जे असुर किंवा बेसूर झालेले आहेत, म्हणजे आपल्या इच्छा वासना झालेल्या आहेत, असं जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा बाह्य असुरांच्या या कथा ग्रंथांमध्ये असू देत, पण अशा असंख्य असुरांना आपण दिवस रात्र आपल्या आतमध्ये कोंडून ठेवलंय. अशा असंख्य असुरांना आपण आजूबाजूच्या समाजात बघतो आहोत, म्हणजे असुररूपी प्रवृत्तींना. या सगळ्याचं दमन दुर्गा सप्तशती शिकवते. मधुकैटभ राक्षसाची गोष्ट ऐकूया. मधु म्हणजे काय? गोड, मधुर रस. आपल्या आयुर्वेद शास्त्रामध्ये षड्रस अन्न अशी व्याख्या येते. या षड्रसामध्ये मधुरसाला अतिशय महत्त्व आहे. पृथ्वी तत्व जागृत करणारा असा गोड रस, म्हणून प्रत्येक पूजांमध्ये आपला प्रसाद असतो की नाही, छोटासा गोड. मग हवा हवासा वाटणारा, समाधान, तृप्ती, अतिशय आनंद देणारा असा मधुर रस. त्याच्या बरोबर विरोधाभासी आहे कैटभ. कैटभ म्हणजे कटू आणि तिक्त, म्हणजे कडू, म्हणजे तिखट कडू यांच्यामधला किंवा थोडासा उग्र, अतिशय उग्र असा, थोडासा कडू कडू रसाकडेच जाणारा असा, म्हणजे अजिबात नकोसा वाटणारा असा दुसरा रस. मधुकैटभाची गोष्ट अर्थात आयुष्यातल्या द्वैताची गोष्ट आहे. मग हे द्वैत कुठे आहे? अहो, आपल्या देहापासूनच आहे. म्हणून जागरण बाहेरचं तर होतच राहील, ते चाललंच आहे वर्षानुवर्ष. पण आपल्या देहामधलं जागरण कधी करणार? त्याच्यासाठी नवरात्रीचा काळ आहे. मग माझ्या देहामध्ये जे असंख्य द्वैत चाललेली आहेत, त्या द्वैतातून अद्वैताचा प्रवास करणारा हा जागरणाचा काळ म्हणजे नवरात्रीचा काळ. देवी असं सांगते की असुरांच्या ह्या कथा ज्या बाह्य असुरांच्या जरी दिसत असतील, तरी अरे माणसा, तुझ्या आयुष्यात जिथे जिथे तुला द्विधा किंवा जिथे जिथे तुला विरोधाभास दिसतो आहे, खरं खोटं, चांगलं वाईट, सत असत, असं जे जे दिसतं आहे, त्या सगळ्यामध्ये कुठल्या गोष्टीचं दमन करायचं आणि कुठल्या मार्गावरती गमन करायचं, हे सांगण्यासाठी मी सिद्ध आहे. तू सिद्ध आहेस का? हा खरा प्रश्न आहे. तर ती ही दुर्गा. मग दुर्गेची पहिली गोष्ट दुर्गा सप्तशतीतली मधुकैटभ या राक्षसांच्या विषयी. पुढची गोष्ट येते ती म्हणजे महिषासुराची. आता मधुकैटभाच्या गोष्टीत आणखी एक महत्त्वाचा संदेश येतो, ते म्हणजे अतिशय आनंदात. मधु म्हणजे हवा हवासा वाटणारा म्हटलं की नाही. मग अतिशय आनंदामध्ये हुरळून भरकटून जाऊ नका आणि अतिशय दुःखात खचून जाऊ नका, हे सांगणारी आणि पुन्हा पुन्हा समेवर आणणारी दुर्गा महिषासुराच्या मर्दनाच्या कथेमध्ये आणखी एक संदेश देऊन जाते. महिषासुराची गोष्ट काय सांगते? महिषासुराला अतिशय अहंकार झाला होता, आपल्या शक्तींचा, आपल्या सिद्धींचा, आपल्याकडे असणाऱ्या काही जादुई मायावी गोष्टींचा अहंकार, त्याच्या बुद्धिप्राबल्य आणि त्या बुद्धीच्या जोरावर ज्या विकृती त्याने साधल्या होत्या, त्या कामवासनांचा, प्रबळ कामवासना किंवा ज्याला आपण उन्मत्त, दर्प, दंभ असं सगळं म्हणतो, हे सगळं काही त्याला प्राप्त झालं होतं. आणि हे सगळंच, या सगळ्याचं अधिपत्य अधिक झाल्यामुळे, या सगळ्याचा अतिरेक झाल्यामुळे, अतिही सर्वत्र वर्ज्य येत, म्हणजे अतिरेक कधीही वर्ज्यच असावा, तसं तुमच्या इच्छांचा असुर होऊ देऊ नका, हे सांगणारं दुर्गेचं स्वरूप महिषासुराच्या कथेत येतं. मग इच्छांचा असुर म्हणजे काय हो? साधारण आपल्या श्रीसुक्तामध्ये एक सुंदर ऋचा येते. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठां लक्ष्मीं नाशयाम्यहं
क्षुधा आणि पिपासा, तुमची तहान आणि भूक ह्या जेव्हा तुमच्या नियंत्रणाच्या पलीकडे जातील, नियंत्रणाच्या बाहेर जातील, तेव्हा तुमच्या कामना, तुमच्या इच्छा या वासनेमध्ये परिवर्तित होतील आणि तुमची सुकृती विकृतीमध्ये परिवर्तित होईल. तो काळ हा निश्चितपणे स्वतःवरती काम करण्याचा काळ. हे ज्याला कळलं, हे ज्याला थांबता आलं, त्याचा महिषासुर होणार नाही, हे सांगणारी महिषासुराची कथा दुर्गा सप्तशतीची अतिशय महत्त्वाची अशी ही दुसरी कथा. याच कथेला धरूनच धूम्रलोचन तिसरी कथा येते. धूम्रलोचन, नावं काय सुंदर आहेत बघा, नावांकडे लक्ष द्या. धूम्र म्हणजे धूर. मग डोळ्यासमोर धूर असेल तर काय होईल? सगळं आपल्याला अस्पष्ट दिसेल. लोचन, लगेच दुसरा शब्द आलाय की तुमच्या डोळ्यासमोर सगळं मळभ साचलंय, सगळं अस्पष्ट आहे. आपण म्हणतो की नाही, एखादा डल डे म्हणजे एखादा विंटर आहे किंवा खूप पाऊस पडतोय आणि अगदी अंधार आहे, ढग दाटून आले की कसं काही सुचत नाही, विचार पण, डोकं पण, बुद्धी पण काम करत नाही. डोळ्यांना दिसत नाहीच आहे. धुकं असेल तर रस्त्यावर गाडी चालवताना दिसत नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये एक महत्त्वाचा विषय काय असतो? आजूबाजूच्या मार्गावरचं प्रदूषण. धूम्रलोचनाची गोष्ट ही आपल्या वैचारिक प्रदूषणाची गोष्ट आहे. मग धूम्रलोचनाच्या गोष्टीमध्ये एक एक आपल्याकडे मराठीत म्हण आहे बघा, वेळ पांघरून पेडगावला जाणे. म्हणजे खरोखरच अज्ञान आहे म्हणून आपल्याला अस्पष्टता आहे, काही कळत नाहीये किंवा कळतंय पण वळत नाहीये. मला माहिती आहे हे मी चुकीचं करते, मला माहिती आहे मी हे बदलायला पाहिजे, पण मी मात्र बदलायला तयारच नाहीये, अशाही प्रकारचं असू शकेल. मग हे प्रदूषण कुठे कुठे आहे? हे इंद्रियांचं प्रदूषण आहे. ह्या इंद्रियांच्या विषय वासनांचं प्रदूषण आहे. इंद्रियांच्या इच्छांचं प्रदूषण आहे. ज्या इच्छा आपल्या आवाक्याबाहेर आहेत. एका छोट्याशा इच्छेने सुरुवात केली होती खरी, पण एकातून दुसरी, दुसऱ्यातून तिसरी चालूच आहे. हे सगळं चालूच आहे आणि अविरत चालू आहे. त्याला पूर्ण विराम द्यायचा असेल तर धूम्रलोचनाची गोष्ट आणि नवरात्रीमध्ये एक एक दोन छोट्याशा गोष्टी येतात. नवरात्र काय म्हणते? नवरात्री ही शुद्धीचा देखील काळ आहे. धूम्रलोचन ही शुद्धीची गोष्ट आहे. कारण आपल्या आजूबाजूला सगळी अशुद्धता साठली आहे, प्रदूषण झालंय, शुद्धता हरवत चालली आहे. मनामध्ये देखील माझ्या मनातल्या भावनांचं प्रदूषण झालेलं आहे. मदमत्सर, दंभ, अहंकार, ईर्ष्या, मोह, माया, काय 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 साठवते मी, असूया आहे. हे सगळं प्रदूषण मी कसं बरं नाकारू शकते किंवा हे प्रदूषणातून कसं बरं पुढे जाऊ शकते? तर मला शुद्धता साधायची. योगशास्त्र शुद्धिक्रिया सांगतं. मग शुद्धिक्रिया कशा होतात? इंद्रिय विषय बदल हे शुद्धिक्रियांचा सुंदर मार्ग आहे. म्हणजे इंद्रियांचं प्रदूषण कमी करायचं तर इंद्रियांना एक नवीन विषय द्या. नवरात्र तेच सांगते. जागरण करा, 9 दिवस का होईना देवीच्या सानिध्यात राहा, एकभुक्त व्हा किंवा 9 दिवसांचे उपवास धारण करा, सात्विक अन्न खा, म्हणजे देहाची शुद्धी होईल. आपण आजकाल विविध डाएट्स ऐकतो की नाही, कीटो म्हणा किंवा आणखीन काय अमुक पद्धतीचंच ग्लुटन फ्रीच खाणं म्हणा, असंच खाणं म्हणा, असे वेगवेगळ्या पद्धती. त्यात आपण काय करतो हो, एकाच प्रकारचे खाद्यपदार्थ ठराविक शिस्तबद्ध पद्धतीने वारंवार वारंवार खातो. मग काही दिवस, काही महिने, काही आठवडे, जे काही असेल. आणि त्याच्याने शरीरामध्ये आमूलाग्र बदल घडतो का? निश्चित घडतो. मग हे जर आपल्याला मान्य आहे तर आपल्या भारतीय साधना, भारतीय मंत्रशास्त्र, भारतीय पोथी वाङ्मय अगदी हेच डाएट प्लॅन आपल्याला देऊन गेलेला आहे हजारो वर्षांपूर्वी. कसा काय? ते काय सांगतात? आहार म्हणजे काय? आहार म्हणजे फक्त जेवण खाण नाही हो. प्रत्येक इंद्रियांचा आहार आहे, प्रत्येक इंद्रियांची भूक आहे. तर हा आहार मंत्र किंवा शास्त्र सांगतात की वारंवार 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 एकाच गोष्टीचं ठराविक पद्धतीने वाचन करा, 9 दिवस करा, पारायण करा किंवा ठराविक 108 वेळा, 21 वेळा, 51 वेळा, अशा विविध प्रकारे ती त्याची क्वांटिटी झाली. जसं आपण काहीतरी मोजून मापून खातो पितो की नाही, तोच प्रकार झाला. मग हे तसं तुम्ही धारण केलं, हे ग्रहण केलं, या आहाराने तुमच्या विचारांची, बुद्धीची, भावनांची, इंद्रियांची शुद्धी 100% होईल. हे सांगणारी दुर्गा, हे सांगणारी दुर्गा सप्तशती आणि हे सांगणारं हे नवरात्र आहे. धूम्रलोचनाची कथा. इंद्रिय विषय बदल हा साधायचा आहे. पुढची गोष्ट आहे ते चंडमुंडांची गोष्ट. चंडमुंडांची गोष्ट मगाशी महासरस्वती हा शब्द आपण ऐकला. महासरस्वतीची अतिशय सुंदर गोष्ट आहे. चंडमुंड काय म्हणतात की तमोगुण म्हणजे तमोगुणांचा संहार करणारी महाकाली, अष्टप्रकार किंवा समृद्धीचे अष्टमार्ग, अष्टावधानी आयुष्य उपभोगायला शिकवणारी, संसाधन प्रदान करणारी महालक्ष्मी आणि
या सगळ्याच्या नंतर जी येते ती माझ्या बुद्धीमधलं जे काही असुर समान बुद्धी तयार झाली आहे. चंडचा एक अर्थ होतो प्रचंड भव्य दिव्य, आवाक्याबाहेर म्हणजे माझ्या नियंत्रणाबाहेर माझे विचार चाललेले आहेत. त्या विचारांवर अधिकार, त्या विचारांवर विजय, त्या विचारांना वश करायला शिकवणारी ती महासरस्वती. तिची कथा म्हणजे चंडमुंडांच्या संहाराची कथा. चंड शब्दामध्ये छंद शब्द ऐकलाय आपण. आपल्याला विविध छंद असतात आणि मग एखाद्या गोष्टीचा छंद लागणं आणि त्या छंदाचं व्यसनामध्ये परिवर्तन होणं, हा जो प्रवास आहे, म्हणजे एखादी गोष्ट करत असताना आपलं भान हरपून जाणं चांगल्या अर्थी असू शकतं. त्या आपल्या कलेची गोष्टीची साधना होऊ शकते. पण काही वेळा त्याच्या अधीन आपण होऊ शकतो आणि त्याच्याशिवाय आपल्याला काही सुचेनासं होतं. असं जर आपल्या नियंत्रणापलीकडे, आपल्या आवाक्यापलीकडे गोष्टी गेल्या, जे चंडमुंडांच्या बाबतीत झालं होतं, तर तिथे येते महासरस्वती. याच्या पुढे येतात रक्तबीज. रक्तबीज नाव इतकं गोड आहे. रक्तबीज, रक्त म्हणजे रक्त, बीज म्हणजे छोटे छोटे बिया आपण म्हणतो. मग गोष्ट काय आहे? या दुर्गेने रक्तबीजाचा संहार केला आणि रक्तबीजाला मारले असताना त्याच्या देहातून रक्ताचे जितके शिंतोडे उडले, त्या प्रत्येक शिंतोड्यातून एक नवा रक्तबीज राक्षस तयार झाला. ही रक्तबीजाकडे ताकद होती, ही त्याची सिद्धी होती. आपण आजकाल क्लोन वगैरे शब्द ऐकलेत की नाही? अगदी तंतोतंत तेच वर्णन. जेवढे रक्ताचे शिंतोडे तेवढे राक्षस. 200 असतील तर 200, 500 असतील तर 500. आता विचार करा, रक्तबीजाचा समूळ नाश करता करता ही त्याची सेना भरभरून उभी राहायला लागली. सगळ्या बाजूनी रक्तबीज तिच्या अंगावरती धावून यायला लागला आणि मग दुर्गेच्या संहाराची, तिच्या पराक्रमाची प्रचिती दुर्गेच्या या रक्तबीजाला आली. त्याची गोष्ट रक्तबीजाच्या संहाराची गोष्ट. एकच इच्छा. दुर्गा काय म्हणते? अहो रक्तबीज, ह्या रक्तबीजाची गोष्ट मी का सांगते दुर्गा सप्तशतीत? तुमची एक इच्छा तुमच्या अफाट अनेक इच्छांना तुमच्याही नकळत जन्म देते. एकदा कधीतरी घेतलेला निर्णय, त्या निर्णयातून अनेक, एका कृतीतून अनेक प्रतिकृती जशा निर्माण होतात किंवा प्रतिसाद, ॲक्शन आणि रिॲक्शन जसं आपण म्हणतो, तसं तुमच्या एका कर्मातून असंख्य कर्म जन्म घेतात. एका इच्छेतून असंख्य इच्छा जन्म घेतात आणि म्हणूनच इच्छेवरती आणि कर्मांवरती आपलं नियंत्रण हे अतिशय महत्त्वाचं आहे. या इच्छांचं दमन आणि या इच्छांचं गमन हे करायला शिकवणारी दुर्गा म्हणजे रक्तबीजाचा संहार करणारी दुर्गा सप्तशतीतील दुर्गा. तर रक्तबीज ही गोष्ट आपण बघतो आहोत. याला जोडूनच आता इच्छांची मालिका थांबवायची. आणि ही इच्छांची मालिका कशासाठी थांबवायची आहे? कारण या ज्या इच्छा आहेत हे आपलं बहिर्गमन चालू आहे. म्हणजे बघा, मला काहीतरी शिकायचं आहे, मग एखाद्या बाहेरच्या देशात जाऊन शिकायचं, मग त्याच्यासाठीचा एक प्रवास, मग त्याच्यासाठी काही संसाधनं निर्माण करणं, काही गोष्टी जमवणं, मग ते सगळं परत भरून काढण्यासाठी नवीन काहीतरी नोकरी करणं, व्यवसाय करणं, मग त्याच्यातून तारून जाण्यासाठी आणखीन पुढे काहीतरी करणं, अशी इच्छांची मालिका आपल्याला बाहेर बाहेर बाहेर, आपलं सगळं बाहेरच जातं, म्हणजे आपलं बहिर्गमन करते. आणि मग आतला दरवाजा उघडतच नाही, कारण प्रत्येक वेळी एक इच्छा समोर उभीच असते. चिमणीची गोष्ट आहे की नाही लहानपणीची. थांब माझ्या बाळाचं अमुक करते, थांब माझ्या बाळाचा तसं करते, तसं काहीसं होऊन जातं. आपल्या सांसारिक आयुष्यातली व्यवधानं संपता संपत नाहीत आणि आतमधले दरवाजे उघडायला आपण जातच नाही, पोहोचतच नाही आणि मग फार उशीर होऊन जातो. ते लवकर उघडा हे सांगणारी पुढची गोष्ट शुंभ निशुंभ. शुंभ निशुंभ, आपल्याकडे मराठीत एक छान म्हण आहे, काय शुंभासारखा बसलायस. म्हणजे काय? बुद्धीचं जडत्व, बुद्धी गहाण टाकली अगदी, किंवा बुद्धीला गंज चढलाय. सतत स्वैराचार, सतत वाटेल तसं वागणं, सतत हवं तसं मनाला येईल तसं बरळणं, बोलणं पण नाही म्हणते मी, बरळणं, हे सगळं घडवणारी शुंभ निशुंभाची गोष्ट. मग या शुंभ निशुंभाचं सगळं वाणीवरचं, बुद्धीवरचं प्रभुत्वच गेलं होतं. त्यांना काहीही कळत नव्हतं. आपल्या बुद्धीचा आपण किती गैरवापर करतोय हेही कळण्यापलीकडे ते गेले होते. आणि मग त्यांच्यासाठीच शुंभ निशुंभाचा संहार म्हणजेच बुद्धीला जे मंदत्व आलंय, जे जडत्व आलेलं आहे, जे तमस्व, जडत्व म्हणजे काय, तामसी झालंय आपलं वागणं, आपले आचार विचार, त्या तमसाला थांबवणारी ही शुंभ निशुंभाची कथा. असं करत करत दुर्गा सप्तशतीतली 7वी गोष्ट येते, ती पुन्हा एकदा सुरथ समाधीची, जिथून आपण सुरुवात केली होती. आता याच कथेनी आजच्या ह्या छोट्याशा संवादाचा शेवट करूया.
मग सुरथ मगाशी सुरुवातीला एक ओझरता उल्लेख मी केला. कठोपनिषदामध्ये देहाला रथाची उपमा दिली. कठोपनिषद काय म्हणतं की तू जन्माला आलास ना, अरे माणसा 84 लक्ष योनींच्या प्रवासातून कधी एकदाचा तू मनुष्य योनीत जेव्हा आलास, तेव्हा मी तुला सर्व गुण संपन्न असा एक अप्रतिम देह प्रदान केला होता. सुरथ, तो तुझा सुरथ होता. पण त्या देहाकडे तू अत्यंतिक दुर्लक्ष केलेलं आहेस. म्हणजे टॉप एंड मॉडेलची एखादी मर्सिडीज आपण म्हणतो ना, टॉप एंड मॉडेल आहे माझ्याकडे, तर तशी एखादी टॉप एंडची गाडी दारात आपल्या येऊन उभी केलेली आहे आणि मला ढिम्म ती चालवता येत नाही. ते चालवण्यासाठी लागणाऱ्या काहीही गोष्टी माझ्याकडे नाहीत. व्यावहारिक तर नाहीच, साधं दार कसं उघडायचं हेही मला माहिती नाही. मग कुठलं तरी बटन दाब, काहीतरी कर, हे वर कर, ते खाली कर, असं करत करत त्या एवढ्या चांगल्या यंत्राची मी मोडतोड सुद्धा करू शकते. तसं काहीतरी सुरथाच्या बाबतीत झालं. स्वतःच्याच देहाचं महत्त्व न कळल्यामुळे त्याच्या राज्याची गोष्ट काय आहे, त्याच्याच राज्यातल्या काही गोष्टींनी त्याच्याच विरुद्ध दगाफटका केला. राज्यातलेच घटक म्हणजे त्याच्याच देहातले काही घटक, त्याच्याच देहातल्या काहीतरी गोष्टी, शक्ती त्याच्याच विरोधात गेल्या. म्हणजे त्याचीच इंद्रिय त्यालाच मदत जुमेनाशी झाली, त्यालाच जुमानत नव्हती. कारण त्याच्याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही हो. आणि मग मी त्याच्या विरोधात गेल्यामुळे हा देह अगदीच टाकाऊ ठरायला लागला. ती सुरथाची गोष्ट. पण सुरथाला तर देहाचं महत्त्व कळलं नाही. समाधी तर आध्यात्मिक शब्द आहे, अतिशय सात्विक शब्द आहे. मग समाधीचा म्हणजे काय, तर सुरथ म्हणजे देहाची आसक्ती, भौतिक आसक्ती. आणि समाधी म्हणजे दुर्गा सप्तशती सांगते की अहो अध्यात्माची सुद्धा आसक्ती होऊ शकते. मला मंत्रसिद्धी, मला मंत्रांचे अनुभव येत आहेत, मला सिद्धी प्राप्त होत आहेत, चमत्कार होत आहेत, मला हनुमानाने दर्शन दिलं, मला अमुक साक्षात्कार झाला. आजकाल जसे अनेक व्हिडिओमध्ये आपण ऐकतो ना, कोण 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 स्वामी समर्थ अमुक तमुक बिनधास नावं घेऊन भरभरून भरभरून सांगत असतात. तर दुर्गा सप्तशती म्हणते की अहो तुम्ही अध्यात्माच्या सुद्धा आसक्तीत अडकता आहात, हे कसं कळत नाहीये. आसक्ती काही फक्त भौतिक असेल असं नाही. आपल्या गरुड पुराणात दोन सुंदर शब्द आहेत, व्यावहारिक देह आणि पारमार्थिक देह. याच्या 4 पावलं पुढे जाऊन दुर्गा सप्तशती सांगते पारमार्थिक देहाची आसक्ती आणि ह्या आसक्तीचं थांबवणं, ह्या आसक्तीतून बाहेर पडणं, हे जर तुम्हाला साधायचं असेल तर ही स्वयंसिद्धा, सर्व शक्तींनी, सर्व आयुधांनी, सर्व सिद्धींनी शस्त्रसिद्ध होऊन, अरे माणसा मी दुर्गा बनून तुझ्या दारात येईन, तुझ्या घटामध्ये स्थापन होईल, 9 रात्री तुझ्या बरोबरीने जागरणाला मी सिद्ध असेन. आता तू सिद्ध आहेस का, मी तुला पाणी पाजेन, पाणी तुझ्या अगदी तोंडात सुद्धा टाकेन, पण पाणी गिळायला मात्र तुलाच लागणार आहे, असं दुर्गा सांगते. या नवरात्रीमध्ये दुर्गेचा हा अर्थ, दुर्गा सप्तशतीचा हा अर्थ अगदी स्मरणात ठेवूया आणि आपापल्या परीने दुर्गेचं जागरण संपन्न करूया.